हॅलो एव्हरीवन, नमस्कार. समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या सोशल माइंड्स नावाच्या सिरीजमध्ये मी सत्यजित हिंगे ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ह्या सिरीजमध्ये आपण वन बाय वन एक एक थिंकर आणि त्यांची एक एक कन्सेप्ट डिस्कस करतोय. ह्या सिरीजचा पर्पज आहे की तुम्हाला 10 ते 12 मिनिटांमध्ये समाजशास्त्रीय सिद्धांत किंवा ह्या समाजशास्त्रीय विचारवंतांची एक एक कन्सेप्ट जी सिलेबसमध्ये मेन्शन केली आहे ती तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं. आणि हे करताना आपण ऑलरेडी एम.एल. डर्खीमच्या 4 गोष्टी शिकलोय. त्याचा ओव्हरव्ह्यू शिकलोय आणि बाकीच्या 3 त्याच्या थिअरीज शिकलोय. अँड आय होप की यू आर नाव गेटिंग द पॉइंट की कशा पद्धतीने समाजशास्त्रीय विचारवंत विचार करतात आणि त्यांची थिअरी मांडतात आणि समाजशास्त्राचा स्कोप हे वाढवतात. ह्याच सिरीज मधला एक वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग आणि ट्रस्ट मी मागच्या 150 वर्षांमध्ये अजून एकदाही रिलेव्हन्स न गमावलेला, खूप सारे टीका झाल्या या माणसावर, पण एकदाही रिलेव्हन्स न गमावलेला थिंकर म्हणजे कार्ल मार्क्स. 1818 मध्ये जर्मनीमध्ये जन्म घेतलेला आणि ॲट द सेम टाइम 2 महत्वाचे लिटरेचर पब्लिश करणारा हा एकमेव समाजशास्त्रज्ञ आहे की ज्यानं फक्त समाजाचा अभ्यास नाही केला, त्यानं समाजाला बदलण्यासाठी रोड मॅप दिला. अशा थिंकरला मी इंट्रोड्यूस करताना कार्ल मार्क्स ह्याचा पहिला एपिसोड घेऊन आलोय. तो एपिसोड म्हणजे ओव्हरव्ह्यू. आपण कार्ल मार्क्सचा ओव्हरव्ह्यू बघूया की कार्ल मार्क्सची विचारसरणी नेमकी कशी आहे, त्यानं काय कॉन्ट्रीब्यूट केलंय, सिलेबसमध्ये आपल्याला त्याचं काय शिकायचं आहे, त्याचा रेलेव्हन्स काय आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस कार्ल मार्क्स की जर्मनीमध्ये जन्म घेतलेला आणि 1818 मध्ये जन्म घेतलेला ह्या थिंकरचा जे पुढचं आयुष्य आहे ते बऱ्याचशा युरोपियन देशामध्ये गेलं. ह्याचं कारण की तो ज्या ज्या देशामध्ये जायचा आणि त्याचं क्रांतिकारी लिखाण करायचा. आणि तुम्हाला माहिती कार्ल मार्क्स हा एक संघर्षवादी सिद्धांत किंवा समाजशास्त्रज्ञ कॉन्फ्लिक्ट थेअरी मांडतो. तो राज्याच्या विरुद्ध, तो अन्यायाच्या विरुद्ध, तो कॅपिटलिस्ट किंवा पॉवरफुल लोकांच्या विरुद्ध लिहिणारा आणि लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणारा थिंकर आहे. म्हणून असा कुठलाही देश नव्हता युरोपमध्ये की त्या युरोपियन देशामधून त्याला हाकलून दिलं नव्हतं. बिचारा शेवटी कुठेतरी फ्रेडरिक एंजल्सच्या मदतीनं इंग्लंडमध्ये राहिला, झोपडपट्टीमध्ये राहिला आणि त्याचं शेवटचं जे काही आयुष्य आहे ते एका लंडन मधल्या झोपडपट्टीमध्ये संपलं. अशा पद्धतीनं आयुष्यभर अत्यंत हालअपेष्टा जगलेला, हालअपेष्टामध्ये राहिलेला, परंतु आपल्या विचारांशी अत्यंत कमिटेड असलेला हा विचारवंत आहे तो आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सची ही जी विचारसरणी आहे, त्याची जी कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट आज मार्क्सवाद, मार्क्सिझम ह्या नावानं फेमस आहे. ही विचारसरणी एक केवळ विचारसरणी नाहीये, तर ती एक रिव्होल्यूशन इन इटसेल्फ आहे. ती लोकांना, एस्पेशली कामगार वर्गांना, अन्यायामध्ये जगत असलेल्या वर्गाला एक नवी ऊर्जा देते की तुम्ही उठा, एकत्र या, संघर्ष करा. लेबर्स इन द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स. तुम्ही ज्या चेनमध्ये, तुम्ही ज्या त्यामध्ये अडकलेला आहात, हे तुम्हाला सोडायचंय, ह्यातनं बाहेर पडायचंय. आणि ह्यासाठी एकमेव मार्ग सांगणारा तो म्हणजे कार्ल मार्क्स. तो मार्ग सांगतो क्रांती, रिव्होल्यूशन, एक रक्तरंजित क्रांती. कार्ल मार्क्सचा हा जो मार्क्सवाद आहे, हे जे मार्क्सिझम आहे, हे आपल्याला रिफ्लेक्ट होतं त्याच्या 2 इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स मधनं. 2 इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स. त्यातला पहिला जे कॉन्ट्रीब्युशन आहे द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. ओके, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, साम्यवादाचा जो जाहीरनामा आहे, हा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो त्यानं फ्रेडरिक एंजल्स सोबत, त्याचा एक जवळचा मित्र आणि समविचारी मित्र ज्यानं शेवटपर्यंत कार्ल मार्क्सला मदत केली, फ्रेडरिक एंजल्स आणि कार्ल मार्क्स ह्या दोघांनी मिळून द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचं लिटरेचर हे पब्लिश केलं होतं, ज्यामध्ये की समाज कसा आतापर्यंत त्याची उत्क्रांती झाली आहे आणि आपल्याला कसा समाज हवाय, आपल्याला समाजामध्ये समानता प्रस्थापित करता येऊ शकते का, साम्यवादी समाज म्हणजे काय, कम्युनिस्ट सोसायटी म्हणजे काय आणि आपण तिथपर्यंत कसं पोहोचू शकतो, एक अन्यायग्रहित, राज्यविहीन, वर्गविहीन, साम्यवादी समाज इस्टॅब्लिश करण्याचं व्हिजन त्यानं क्रांतीच्या मार्गानं ह्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये दिलं. आणि ह्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोच्या आधारावर, ह्या विचारावर कित्येक राष्ट्रांमध्ये क्रांत्या घडून आल्या. क्रांती म्हणजे तिथे समाज परिवर्तन करण्याची केल्यासाठी एक रक्तरंजित उठाव, जो राज्याच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध, अन्यायकारी यू कॅन से हुकुमशाहीच्या विरुद्ध, मिलिटरीच्या विरुद्ध, द भांडवलशाही, कॅपिटलिझमच्या विरुद्ध असे कित्येक राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांत्या घडून आल्या, इन्क्लुडिंग रशियन रिव्होल्यूशन. रशियन रिव्होल्यूशन वॉज completely inspired by Marxism.
कॅन यू इमॅजिन की एवढ्या मोठा पृथ्वीवरचा जो भूभाग रशियानं त्यावेळी ऑक्युपाय केला, युनायटेड रशिया, USSR आपण त्यावेळी त्याला म्हणायचो, ह्या एका माणसाच्या विचारसरणीवरनं संपूर्ण राष्ट्रामधली अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था बदलू शकते. तर यू कॅन इमॅजिन की हा माणूस किती पॉवरफुल, वैचारिकदृष्ट्या किती पॉवरफुल असेल. नॉट ओन्ली रशिया, लॅटिन अमेरिकन मधल्या बऱ्याचशा कंट्रीज इन्क्लुडिंग हवाना, यू कॅन से क्युबा एक्सेट्रा, ह्या बऱ्याचशा देशांमध्ये मार्क्सिझमच्या आयडियाजवर, इव्हन आज चायना सुद्धा स्वतःला एक मार्क्सिस्ट कम्युनिस्ट कंट्री, कम्युनिस्ट त्याला आपण म्हणू, एक कम्युनिस्ट कंट्री म्हणून त्याला घोषित करतो. यू कॅन इमॅजिन हाऊ पॉवरफुल द मार्क्सिस्ट आयडियाज वेअर. तर आयडिया आपल्याला कुठून मिळतात? द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. आणि सेकंड जे खूप खूप अत्यंत पॉवरफुल लिटरेचर आहे, द दास कॅपिटल. तुम्ही हे नाव ऐकलं असेल, द दास कॅपिटल. द दास कॅपिटल नावाचं कार्ल मार्क्सचं एक स्वतः ऑथरशिप असलेलं कार्ल मार्क्सचं लिटरेचर आहे. स्वतः मी मागच्या 1 वर्षापासून ह्याला वाचतोय. ॲज अ इंटरेस्ट म्हणून तुम्हाला वाचण्याची गरज नाही, पण ते एवढा मोठा गठ्ठा आहे ना, तो एवढा मोठा लिटरेचर आहे द दास कॅपिटल. ह्यामध्ये त्याने संपूर्ण डिटेलमध्ये कशा पद्धतीनं आपल्या आदिम अवस्थेपासून ते भांडवलशाहीपर्यंत आपल्या समाजाचं परिवर्तन होत गेलंय आणि आता पुढे आपल्याला कसं विजन पाहिजे, कशा पद्धतीनं आपण अन्याय दूर करू शकतो, समानता प्रस्थापित करू शकतो, हे सगळं काही थेरॉटिकली विथ स्टॅटिस्टिक्स हे प्रॉपरली सायंटिफिक पद्धतीनं समजून सांगणारा हा जो विचारवंत आहे, हा विचारवंत म्हणजे द दास कॅपिटल है ना, द कार्ल मार्क्स. तर कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल हे त्याचे फार 2 इम्पॉर्टंट लिटरेचर आहेत. त्या लिटरेचरमधनं त्यानं फार महत्त्वाच्या आयडियाज दिल्या. त्या आयडियाज कुठल्या? त्यातली एक वन ऑफ द मोस्ट फेमस आयडिया जी आपल्या सिलेबसला सुद्धा आहे, ती आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा ऐतिहासिक भौतिकवाद. ऐतिहासिक भौतिकवाद वाचताना ऐकताना हा शब्द फार अवघड वाटतो की हे काय नव्यानं शिकणार आहेत, पण सोपं आहे, फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, ज्यावर आपला पुढचा एपिसोड बनणार आहे. ऐतिहासिक भौतिकवाद. त्यानंतर त्यांना जी दिलेली एक फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती आहे परात्मता. ओके, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एलिनेशन, आणि ह्या वरच्या कन्सेप्टला आपण म्हणतो हिस्टॉरिकल मटेरियलिझम. एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्यानं संपूर्ण पृथ्वीवरच्या खूप साऱ्या राष्ट्रांमध्ये क्रांती घडून आणली आणि कामगारांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली, ती थिअरी म्हणजे द क्लास कॉन्फ्लिक्ट थिअरी. द क्लास कॉन्फ्लिक्ट, ज्याला आपण वर्ग संघर्ष सिद्धांत म्हणतो किंवा वर्ग संघर्षाचा सिद्धांत म्हणतो. आणि ह्याच आयडियाजपैकी आणखी एक महत्त्वाची आयडिया ती आहे रिव्होल्यूशन. ओके, रिव्होल्यूशन और क्रांती. क्रांतीचा अर्थ असतो की अचानकपणे घडून आलेला आमूलाग्र बदल, अचानकपणे घडून आलेला आमूलाग्र बदल जो अत्यंत स्पॉन्टेनियस असतो, इमिडिएट असतो आणि खूप मोठ्या पद्धतीनं बदलतं. पण अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स ही जी रिव्होल्यूशन असेल ती रिव्होल्यूशन समाजाला एका टप्प्यावरनं, एका स्टेजवरनं एका नवीन आदर्शवादी समानतावादी टप्प्यावर घेऊन जाईल. आणि अशा प्रकारची जी कन्सेप्ट त्यानं मांडली ती आहे द कम्युनिस्ट सोसायटी और दी मॉडर्न कम्युनिझम. त्याला आपण शब्द वापरतो कम्युनिझम. कम्युनिझमचा अर्थ आहे मराठीमध्ये साम्यवाद. हा साम्यवाद म्हणजे काय? अशा प्रकारची समाज व्यवस्था जिथे सर्व लोक आपल्या कॅपॅसिटीनं काम करतील अकॉर्डिंग टू देअर ओन कॅपॅसिटी, आणि आपण प्रोडक्शन जे करू ते आपल्या गरजा भागवण्यासाठी करू, ना की प्रॉफिट मिळवण्यासाठी. अशा पद्धतीनं कार्ल मार्क्सच्या ह्या आयडियाज ह्या मोठ्या पद्धतीनं ह्या कॅपिटलिझम आणि त्यामध्ये किंवा भांडवलशाही आणि त्या भांडवलशाहीमध्ये होणारा जो अन्याय आहे, आणि हा अन्याय जो आपल्याला दिसतो भांडवलशाहीमध्ये, तो दिसतो आपल्याला आहेरे आणि नाहिरे गटांमधल्या कॉन्फ्लिक्टच्या वरून आपल्याला दिसतो. राईट, आहेरे द हॅव्ज, राईट, अँड द हॅव नॉट्स और नाहिरे, आणि हे ज्याला आपण इंग्रजीमध्ये बुर्जुआ अँड प्रोलेटरेट हा शब्द वापरतो. कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग किंवा मालक वर्ग ह्या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर एक असंतोष निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि ह्या असंतोषामुळे कामगार वर्ग एकत्र येतो किंवा एकत्र येईल, आणि तो एकत्र येऊन क्रांतीच्या मार्गानं भांडवलशाहीला उलथून टाकील, आणि उलथून टाकल्यानंतर समाजामध्ये एक नवीन समाज व्यवस्था निर्माण होईल, ती म्हणजे साम्यवाद. आणि ह्या साम्यवादामध्ये कुठल्याही
कुठल्याही प्रकारचं शोषण नसेल, कुठल्याही प्रकारचा वर्ग नसेल, कुठल्याही प्रकारचं राज्य नसेल, कुठल्याही प्रकारचा अन्याय नसेल आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या कॅपॅसिटीनं आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रोडक्शन करेल, अशा प्रकारचा एक आदर्शवादी समाज प्रस्थापित होऊ शकतो असं विजन देणारा समाजशास्त्रीय विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स, ज्याची प्रत्येक कन्सेप्ट आपण येत्या एपिसोड्समध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं कार्ल मार्क्स हा समाजशास्त्रज्ञ फक्त समाज शिकण्यासाठी बनलेला नव्हता. कार्ल मार्क्स डिड नॉट ओनली स्टडी सोसायटी, ही ॲक्च्युली गिव्ह विजन टू चेंज द सोसायटी. समाज कसा परिवर्तित करायचा याचा कंप्लीट रोडमॅप कार्ल मार्क्सने दिला आणि ह्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल ह्या लिटरेचरचा रिलेव्हन्स आजही महत्त्वाचा वाटतो. कारण आज आपल्या भारत आणि जगभरामध्ये ज्या पद्धतीनं भांडवलशाही, कामगारांचं शोषण असेल किंवा आर्थिक असमानता वाढत असेल किंवा एका साईडला दारिद्र्य, एका साईडला मोठ्या प्रमाणावर तुम्ही कधी रिपोर्ट पण वाचले असतील की डू यू नो की जगामध्ये जी 50% ऑफ द टोटल वेल्थ आहे ती फक्त 1% लोकांच्या हातामध्ये आहे. 1% लोक, बाकीचे 99% ऑफ द पीपल दे लिव्ह ऑन द रेस्ट ऑफ द 50% ऑफ द प्रॉपर्टी ऑर द वेल्थ. कशा मोठ्या प्रमाणावर ही आर्थिक असमानता आहे आणि ह्याचं कारण कशा पद्धतीनं भांडवलशाहीमध्ये हा समजून सांगणारा माणूस म्हणजे कार्ल मार्क्स. त्यानं फक्त भांडवलशाही समजून नाही घेतली, भांडवलशाहीला उलथून कसं टाकू शकतो आपण आणि इक्वॅलिटी कशी एस्टॅब्लिश करू शकतो ह्याचा कंप्लीट रोडमॅप दिलाय. म्हणून कार्ल मार्क्स आजही रेलेव्हंट आहे. ह्याचं एक उदाहरण म्हणजे 2008 मध्ये जेव्हा आर्थिक मंदी संपूर्ण जगभरामध्ये पसरली होती तेव्हा तुम्हाला माहिती आहे जगात सगळ्यात अधिक विकल्या गेलेलं लिटरेचर कोणतं होतं, पुस्तक कोणतं होतं, कुठलं मोस्ट फेमस पुस्तक झालं होतं, तर ते होतं द दास कॅपिटल. कारण आर्थिक असमानतेमुळे जी मंदी आली आहे किंवा जी आर्थिक मंदी आली त्यामुळे जी आर्थिक असमानता प्रस्थापित झाली आहे, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालंय, करिअर उद्ध्वस्त झालंय, अशा वेळी आपण ह्या भांडवलशाहीला एक पर्याय म्हणून काही नवीन व्यवस्था निर्माण करू शकतो का, ह्याचा लोकांनी पुन्हा एकदा विचार केला. आणि एक्झॅक्टली 150 वर्ष आधीच कार्ल मार्क्सनं हे वॉर्न करून ठेवलं होतं. म्हणून कार्ल मार्क्स इज वन ऑफ द मोस्ट रेलेव्हंट सोशलॉजिस्ट टुडे, ज्याचा आपण नेक्स्ट एपिसोडपासून एक्झॅक्टली कंटेंट वाईज अभ्यास सुरू करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.